तर भारतातील जागतिक वारसा असलेले जे स्थळ आहेत ते आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती घ्यायची आहे. तर कोणकोणते जागतिक वारसा आहेत महाराष्ट्रापासून आपण सुरुवात करूया. महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जागतिक वारसा असलेली ठिकाण आहेत ते आहेत वे त्याचे ट्रिक्स. म्हणजे अजिंठा आणि वे म्हणजे वेरूळ, या दोन्ही पण लेण्याचे ठिकाण आहेत. हे तर ट्रिक्स आहे त्याच्यासाठी अवे. तर ते स्थापन म्हणजे त्याला वारसा मिळालेला आहे 1983ला. ते आपल्याला या दोन्हीसाठी लागू आहे. तर परत त्याच्यानंतर उत्तर प्रदेशामध्ये 2 ठिकाणं आहेत जागतिक वारसा असलेली. तर ते ताजमहल, त्याची ट्रिक्स आहे. म्हणजे आग्रा आणि म्हणजे ताजमहल. त्याला पण मान्यता 1983ला मिळालेली आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया तामिळनाडूकडं. तामिळनाडू महाबलीपुरम हे ठिकाण आहे. 1983लाच त्याला मान्यता मिळालेली आहे. 84. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण ओडिसामध्ये सूर्य मंदिर कोणार्क इथं आहे. सूर्य मंदिर म्हणतात त्याला, कोणार्कचं सूर्य मंदिर. 1985ची मान्यता आहे जागतिक वारसा स्थळामध्ये त्याचं नाव. त्यानंतर आसामकडे जाऊया आपण. आसाम. तर आसाममध्ये या ठिकाणी ट्रिक्स देतो त्याच्यासाठी. म्हणजे कांझीरंगा आणि म्हणजे मानस सरोवर. हे पण या ठिकाणी 1985च्या दरम्यान त्याला मंजुरी मिळालेली आहे, मानस आणि कांझीरंगा. त्याच्यानंतर मध्य प्रदेश खजुराहो लेणी उत्कृष्ट अशी लेणी आहे भारतातली. तर त्या लेणीसाठी मंजुरी मिळालेली आहे या ठिकाणी जागतिक वारसा. 1986ला जागतिक वारसा स्थळामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर कर्नाटक हम्पी या ठिकाणचं जे मंदिर आहे, हम्पी म्हणतो त्याला आपण, हम्पी इथलं मंदिर. तर ते मंदिर अतिशय फेमस. 1986ला त्याला जागतिक वारसा दर्जा मिळालेला आहे. त्याच्यानंतर गोव्याकडे जाऊया आपण. गोव्यातला जो चर्च आहे त्याला या ठिकाणी 1986लाच काय झालेलं आहे, मंजुरी मिळालेली आहे की कोणत्या साली हे जागतिक वारसा यादीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर जोड्या लावा प्रश्न जोड्या लावामध्ये राज्य विचारलं जातं आणि इकडच्या बाजूला जागतिक वारसा स्थळ जोड्या लावा म्हणून मध्ये विचारलं जाऊ शकतं. तर ते आलं पाहिजे. किंवा एका वाक्यात प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणत्या राज्यात टिंबटिंब हे ठिकाण आहे. तर हे आपल्याला माहिती होण्यासाठी आपल्याला करेक्ट किंवा असं विचारलं जातं कोणत्या साली किंवा कोणत्या इसवी सनमध्ये हे टिंबटिंब हे ठिकाण काय केलं गेलं, जागतिक वारसा स्थळामध्ये त्याचा समावेश केला गेला. अशा पद्धतीचे प्रश्न येतात. तर आपल्याला
ज्ञान हे उत्कृष्ट आहेत, परंतु आपल्याला ते ज्ञान माहिती असलं पाहिजे, नेमकं कोणत्या ठिकाणी आहे त्याची इसवी सन देखील माहिती असली पाहिजे. जर तसं नाही झालं तर आपला प्रश्न चुकू शकतो. म्हणून या ठिकाणी हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये परत फतेपूर सिक्री, फतेपूर सिक्री हे पण, परंतु त्याचा समावेश या ठिकाणी 1986ला केला गेला, म्हणून ते आपण नंतर घेतलं. त्याच्यानंतर सुंदरबन आसाममधलं, बंगालमधलं सुंदरबन याचा समावेश जागतिक वारसामध्ये 1987 मध्ये करण्यात आला. 1987 मध्ये जागतिक वारसा स्थळामध्ये. त्याच्यानंतर मुंबईची हे महाराष्ट्रातली एलिफंटा लेणी हे याचा देखील समावेश, परंतु तो 1987च्या दरम्यान या ठिकाणी समावेश केला गेला. त्याच्यानंतर तामिळनाडूमधलं चोल मंदिर हे 1987ला समाविष्ट केलं गेलं. कर्नाटक पडक्कल हे ठिकाण स्मारक जे आहे ते देखील 1987ला या ठिकाणी जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश केलं गेलं. उत्तराखंड व्हॅली ऑफ फ्लावर्स ज्याला आपण म्हणतो, आणि नंदादेवी याची ट्रिक्स, व्हॅन आपली शाळा येण्या जाण्याची, म्हणजे व्हॅली ऑफ फ्लावर्स, आणि न म्हणजे नंदादेवी, अशा पद्धतीचे ट्रिक्स या ठिकाणी तयार केलेली आहे. ते 1988 जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश. त्याच्यानंतर MP मधलं, मध्य प्रदेशमधलं सांची जे आहे, सांची 1983लाच समावेश केला गेलेला आहे. 1983ला 93चा असेल, 93चा समावेश आहे. कुतुब मिनार दिल्ली कुतुब मिनारचा समावेश 1993ला जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झालेला आहे. हुमायूनचं थडगं दिल्ली, हुमायून 1983लाच या ठिकाणी 93लाच या ठिकाणी काय केलं गेलं, मंजुरी दिली गेली जागतिक स्तराचा वारसा. त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडूमधील, आता बंगालमधील दार्जिलिंग 1999. त्याच्यानंतर शिमला, हिमाचलमध्ये शिमला 1999. आणि त्याच्यानंतर निलगिरी पर्वत रेल्वे, अशा पद्धतीनं निलगिरी पर्वत आहे, निलगिरी पर्वत रेल्वे हिला जागतिक वारसा स्थळामध्ये 1999लाच मंजुरी मिळाली गेली.
त्याच्यानंतर आपल्याला आणखीन जागतिक वारसा स्थळे याची माहिती घ्यायची आहे, परंतु हे याच्यावर बसत नसल्यामुळं आपल्याला ते पुसून घेऊया, राहिलेले आपण लिहून घेऊया. लक्षात ठेवा, इसवी सन, राज्य आणि ठिकाण देखील मी या ठिकाणी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी पुन्हा पुन्हा फिरू व्हिडिओ या ठिकाणी पुन्हा पुन्हा मागे घेऊन पहा. स्पीड वाढवा, कमी जास्त करा, परंतु पुन्हा पुन्हा पाहणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. बोधगया, बिहार. बिहार, बोधगया याचा वारसा स्थळामध्ये 2002ला समावेश केला गेला. त्याच्यानंतर मध्य प्रदेश भीमबेटका याचा समावेश 2003ला झालेला आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र CST छत्रपती शिवाजी टर्मिनस याचा समावेश 2004ला केला गेला आहे जागतिक वारसा यादीमध्ये. गुजरातचं चंपानेर अतिशय गाजलेलं ठिकाण महात्मा गांधीजीमुळं, तर ते चंपानेर पावागड हे 2004ला या ठिकाणी कुठं जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश केला गेला. त्याच्यानंतर दिल्लीचा आहे लाल किल्ला आणि जंतर मंतर. लाल किल्ला, जंतर मंतर हे दोन ठिकाणं 2007 लाल किल्ला आणि 2010ला जंतर मंतर हे दोन्ही ठिकाणं या ठिकाणी वारसा स्थळ यादीमध्ये घेतली गेली. त्याच्यानंतर पश्चिम घाट, हा पश्चिम घाटाचा एरिया, ते पश्चिम घाट किती राज्यातून येतो, तर ते पश्चिम घाट हा पश्चिम घाट, तर ते राज्य येतं केकताम. के म्हणजे केरळ, क म्हणजे कर्नाटक, ता म्हणजे तामिळनाडू आणि म म्हणजे महाराष्ट्र. केकताम 4 राज्यामध्ये असलेलं. तर हे सह्याद्री जो आहे, सह्याद्रीचा समावेश कधी केला गेला? सह्याद्रीचा पश्चिम घाटाचा समावेश या ठिकाणी 2012ला समावेश या ठिकाणी कुठं केला गेला? जागतिक वारसा यादीमध्ये. हे जागतिक वारसा यादी. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. राजस्थान, पर्वतीय किल्ले याचा समावेश केला गेला 2013ला. त्याच्यानंतर गुजरात, राणी की वाव का बाव हे ठिकाण 2014ला या ठिकाणी जागतिक वारसा स्थळामध्ये घेण्यात आलं. त्याच्यात हिमाचल प्रदेश, तर ग्रेट हिमालय राष्ट्रीय उद्यान हे ठिकाण कधी 2014ला कशामध्ये वारसा स्थळामध्ये घेतलं गेलं? सिक्कीम. सी म्हणजे सिक्कीम. खांग, चंदझोगा
अशा पद्धतीचं ठिकाण हे 2016ला या ठिकाणी जागतिक वारसा स्थळामध्ये घेतलं गेलं. त्याच्यानंतर नालंदा, बिहारमधलं नालंदा हे ठिकाण उत्कृष्ट विद्यापीठ असलेलं, पुराणकाळी उत्कृष्ट विद्यापीठ हे नालंदा महाविहार विद्यापीठ ज्याला आपण म्हणतो विद्यापीठ, त्याचा समावेश 2016ला जागतिक वारसा स्थळामध्ये घेतला गेला. त्यानंतर अहमदाबाद, गुजरातमधलं अहमदाबाद हे ऐतिहासिक शहर म्हणून 2017ला कुठं वारसा स्थळामध्ये 36वं आहे ते. मुंबई व्हिक्टोरियन गॅथिक अँड आर्ट डेको ॲम्ब्युलन्स, मुंबई व्हिक्टोरियन गॅथिक व्हिक्टोरियन गॅथिक 2018 ला समावेश केला गेला. राजस्थान जयपूर गुलाबी शहर ज्याला आपण म्हणतो त्या गुलाबी शहराचा समावेश 2019ला जागतिक वारसा स्थळामध्ये केला गेला. तेलंगणामधलं रुद्रेश्वर मंदिर, ते म्हणजे तेलंगणा रुद्रेश्वर मंदिर हे 2021ला जागतिक वारसा स्थळामध्ये घेण्यात आलेलं आहे. आणि धोलविरा गुजरात तर हे देखील 2021ला या ठिकाणी जागतिक वारसा यादीमध्ये नाव घेण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी उत्कृष्ट असे काय केलेले आहेत ठिकाणं जे की जागतिक वारसा यादीमध्ये घेण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी शिवाजी भोतीकर हे यूट्यूब चॅनल आहे. जर हे जर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करण्यासाठी आपल्या मित्रांना लिंक शेअर करा. धन्यवाद. थांबूया. तर भारतातील जागतिक वारसा यादीमधील काही महत्त्वाचे ठिकाणे राहिलेले होते ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. हिमाचल प्रदेशामध्ये ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान हे 2014ला वारसा यादीत घेतलं गेलं. दिल्लीमधील लाल किल्ला 2007ला, जंतर मंतर 2010ला हे जागतिक वारसा यादीत घेतले गेले. सिक्कीममधलं खांग चंदजोगा हे 2016ला जागतिक वारसा यादीत घेण्यात आलेलं आहे. बिहारमधलं बोधगया 2002, नालंदा विद्यापीठ 2016ला हे यादीमध्ये घेतले गेलेले आहे जागतिक. राजस्थानमधलं पर्वतीय किल्ले 2013 आणि जयपूर हे गुलाबी शहर 2019ला जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश केलेला गेला. गुजरातमधील अहमदाबाद 2017ला, गुजरातमधील धोलविरा हे 2021ला, राणी की बाव 2014ला आणि चंपानेर हे ठिकाण 2004ला हे जागतिक वारसा यादीमध्ये घेण्यात आलेलं आहे. मुंबईमधील CST 2004 आणि व्हिक्टोरिया गॅथिक हे 2018ला कुठं जागतिक वारसा स्थळामध्ये घेण्यात आलेलं आहे. तर सह्याद्री हे 4 राज्यामध्ये आहे. कोणते 4 राज्य आहे? केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्र. तर हे 2012ला कुठं घेतलं गेलं? जागतिक वारसा यादीमध्ये घेतलेलं गेलं. आणि तेलंगणामधलं रुद्रेश्वर मंदिर हे कुठं 2021ला जागतिक वारसा यादीमध्ये घेण्यात आलेलं. मध्य प्रदेशमधलं भीमबेटका हे देखील जागतिक यादीमध्ये घेतले गेले. अशा पद्धतीने हे महत्त्वाची वारसा यादी आहे ती भारतामधली जागतिक स्तरावर त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. हे सर्वांना माहिती असावं म्हणून या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला आहे. धन्यवाद.